नक्कीच काही प्रेक्षक राजा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत की कुपन एक्झॅक्टली कधी स्टार्ट होतात. तर मित्रांनो, जेव्हा पहिली मॅच किंवा पहिला चेंडू पडतो ना, तिथून ते कुपन स्टार्ट होतात. ते जी शेवटची मॅच आहे ती सुरू होईपर्यंत इथून मात्र हे कुपनची जी सेवा असते ती चालू असते. त्यामुळे आम्ही विनंती करतोय की वय नाही आहे किंवा इथून मात्र जे आपलं जेंडर आहे ते मॅटर करत नाही आहे. स्त्रिया असू द्या किंवा पुरुष असू द्या, लहान असू द्या किंवा थोरा मोठ्या असू द्या, सगळ्यांकरिता एक कुपन आहेत. या आपण स्वतः उपस्थित व्हा आणि आपला आधार कार्ड घेऊन आपण इथून मात्र यायचं आहे. आधार कार्ड क्रमांक नोंद केला जाईल, त्याच्यानंतर ती पावती कुपन तुम्हाला इथून मात्र दिलं जाईल आणि शेवटची मॅच संपल्यानंतर मॅन ऑफ द मॅच दिल्यानंतर ते लकी ड्रॉचं कुपन इथून मात्र काढलं जाईल. एखाद्या खेळाडूचं नाव आलं, एखाद्या प्रेक्षक राजाचं किंवा लकी पर्सनचं तिथे जर ती चिठ्ठी आली, तर तिथून मात्र तो व्यक्ती तिथे उपस्थित असणं गरजेचं आहे. तो व्यक्ती जर का तिथे नसेल तर लगेच दुसरी चिठ्ठी इथून मात्र उचलली जाईल. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आणि ही प्रोसेस सर्वस्वी लाईव्ह होताना आपल्याला पाहायला मिळते. सगळ्या गोष्टी पारदर्शकपणे इथून मात्र आपण पाहत आहे. चला मॅचला करूया सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गणेश आणि भावेश दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. षटक क्रमांक पहिला तारण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर टीम हार्दिक 11 संघाकडून आमंत्रित केले गेले. बारी बारी सबकी बारी, प्रीतम बारी. मॅचला करूया सुरुवात. पहिलाच बॉल प्रीतम बारीचा आपण पाहताय. थोडीशी वेगळ्या पद्धतीनं थोडीशी खराब सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. लेगस्टिकच्या बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहताय. रनअपमध्ये मिस्टेक असावी किंवा तदनंतर चेंडू डिलिव्हर करत असताना थोडीशी मिस्टेक जाणवली गेली आणि त्याच्यानंतर एक विनंती करतोय आम्ही आमच्या डीप स्क्वेअर लेगला तिथे पडद्याजवळ काही प्रेक्षक राजा बसलेला आहे. कृपया करून आपण तिथून बाजूला व्हायचं आहे आणि दोन्ही दोन्ही बाजूने प्रेक्षक राजा बसलेले त्यांना आम्ही विनंती करतोय कृपया करून आपण मैदानाच्या बाहेर जा. हो, यावेळेस पहा पहिल्याच बॉलवर आक्रमण केलं गेलंय. स्ट्रोक चांगला आहे. जिथे मात्र किंवा ज्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नाहीये अशा क्षेत्रामधून चेंडूला केले गेले ट्रॅव्हल. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. चार चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय आणि या चौकाराच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना मैदानाच्या आतमध्ये धावफलक जाऊन पोहोचत असताना 5 या अंकावर धावफलक. आमच्या खेळाडू कक्षाच्या समोर अजून प्रेक्षक राजा आहे. प्लीज आपण तिथून बाजूला व्हा. गोलंदाज सय्या पुढचा बॉल भिरकावून देण्याचा प्रयत्न होता. उचलायचं होतं चेंडूला पण फार काही मिळत नाहीये. बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू. एक धाव मैदानाच्या आतमध्ये मिळते आणि एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय ती म्हणजे 6 या अंकावर धावफलक. खेळपट्टीवर आमचे खेळाडू खेळतात. थोडेसे थकून तिथे मात्र येत असतात. त्यांच्याकरिता ते खेळाडू कक्ष आहे आणि खेळाडू कक्षाच्या खुर्च्या काही खाली घेतलेल्या आहेत. त्या लवकरात लवकर आपण वरती द्यायच्या आहेत, अन्यथा आमचे स्वयंसेवक तिथे मात्र पोहोचतील. प्लीज सगळ्या खुर्च्या आपण श्रावण डोंगरे आम्ही आपणास विनंती करतोय आपण थोडं लक्ष द्या तिथे आणि आपण सगळ्यांनी खेळाडू कक्षामध्ये बसूनच इथे राहायचं. या गोष्टीची आपण नोंद घ्या. उठा तिथून मी प्लीज विनंती करतोय सगळ्यांना. खुर्च्या आपण सगळ्यांनी वरती पाठवून द्या कारण थोडंसं मग मॅचमध्ये डिस्टर्बन्स होतं. खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू राहतील. याच्या व्यतिरिक्त कोणी आढळल्यास तिथून मात्र त्या संघाला पॅनलाइज केले जाईल. टीम ओनर असतील तर आपण मुख्य व्यासपीठावर या आणि सन्मानानं स्थानापन्न व्हा. या गोष्टीची आपण कृपया करून इथून मात्र नोंद घ्यायची आहे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. सिंगलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जारी होत असताना इथून मात्र आपल्याला इथून मात्र आपण पाहताय आणि सिंगलच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना 7 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. आतापर्यंत एकंदरीत बघितलं तर प्रीतमच्या मार्फत ऑफिशियल 3 चेंडूंची डिलिव्हरी मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी राहत असताना आपण पाहताय गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम. इथून मात्र सज्जही स्ट्रोक चांगला होता. यावेळेस घोषित क्षेत्राच्या बाजूनं चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि निघून जातोय सरळ सीमारेषा पलीकडे. पाहायला मिळतोय इथून मात्र दमदार चौकार. 4 मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच इथून मात्र पारितोषिक पुन्हा एकदा लागलं जातं. भरतजी बोंबे साहेब मॅन फ्रॉम आसनगाव यांच्याकडून सलग 3 चेंडू 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक. सलग 3 चेंडू 3 विकेट करिता 1000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र प्रदान करण्यात येईल. या गोष्टीची आपण नोंद घ्या.
गोलंदाज सज्ज होतोय. पुढचा बॉल याही वेळेस उडवला गेलाय चेंडूला त्याच दिशेनं. चेंडू निघून चाललाय. टप्पा पडल्यानंतर केली गेली याही चेंडूनं उंची धारण. लगातार लगातार दोन चेंडू आणि दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये. फास्ट इनिंग किंवा फास्ट पारी आता मात्र खेळायला सुरुवात केली गेली आहे. अटॅक इज द बेस्ट वेपन इन टेनिस क्रिकेट आणि तो अटॅक मैदानाच्या आतमध्ये 777 ग्रुप मोहनजी फडवळ साहेबांचा हा संघ साई स्पोर्ट आता मात्र मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येची इथून मात्र कदाचित बरसात करत असताना आपण पाहत आहेत. पाण्याचा जार सुद्धा आहे तोही वरती ठेवायचा आहे तशी सूचना आयोजकांनी आमच्यापर्यंत इथून मात्र पोहोचवली गेली आहे. तो खेळाडू कक्षामध्ये पाणी खेळाडू पिण्याकरिता आहे त्यामुळं जारवरही काही प्रेक्षक राजा इथून मात्र बसलेला आहे तो कृपया करून आपण वरती द्यायचा आहे जार. साई स्पोर्ट संघ ज्या पॅव्हलियनच्या समोर आहे तिथे ते प्रेक्षक राजा बसलेला आहे त्यांना विनंती असेल. पाच बॉल आतापर्यंत आपण प्रीतमच्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय आणि पाच चेंडूंचा विचार केला तर धावा इथून मात्र कन्वर्ट केल्या गेल्यात. पाच चेंडू म्हणजे त्या म्हणजे 15 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय. अंतिम एक चेंडूचा खेळ या पहिल्या षटकातील इथून मात्र बाकी राहत असताना आणि शेष राहत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. साई स्पोर्ट्स संघाला शेवटचा पुकार असणार आहे तो जार आपण तिथून वरती घ्या अन्यथा मग इथून मात्र पॅनलाइज केलं जाईल. तुम्हाला या गोष्टीची नोंद घ्या. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला जी येताना पाहायला मिळेल तो जार थोडंसं वरती द्या तशी सूचना आमच्यापर्यंत आयोजकांची पुन्हा एकदा पोहोचली. गोलंदाज सज्ज होतोय. हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय मिस करतील. इथून मात्र आपण पाहताय खेळाडूची पाहणी करा सगळ्यात आधी. निर्धाफिकी डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि षटक समता क्रमांक इथून मात्र 1चा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या अंकावर. नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळेल ज्याचा उल्लेख आम्ही खाली केला होता. एक्झिबिशन मॅच ही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शहापूर पोलीस स्टेशन आणि त्याच्या विपक्षात 2 हात करताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल शहापूर नगरपालिका. ही एक्झिबिशन मॅच नेक्स्ट आपल्याला इथून मात्र पाहायला मिळणार आहे. चला याच्यानंतरचा जो सामना आहे कालच आम्ही त्याचा उल्लेख इथून मात्र केला गेला होता ज्यामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळालं शहापूर नगरपालिका आणि शहापूर पोलीस स्टेशन या 2 संघांमध्ये लढत एक्झिबिशन मॅचच्या स्वरूपात पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या संपले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 या अंकावर. ओहो षटक क्रमांक द्वितीय आपण पाहताय हाताळण्याकरिता इथून मात्र साहिलला आणले गेले. पाठची कडा घेतली गेली आणि त्याच्यानंतर हा चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 16 या अंकावर.
व्हाईट बॉल आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला आणि धावसंख्या 17 या अंकावर धाव. चेंडू निघून चाललाय. यावेळेस इथून मात्र आपण पाहताय सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळतोय तो मात्र दमदार चौकार 4 मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. चौकाराच्या बढतीने धावसंख्या 21-21 या अंकावर धावफलक इथून मध्ये जाऊन पोहोचत असताना आपण सध्या तरी पाहताय. चांगले स्ट्रोक अगदी पहिल्या षटकापासून आपल्याला इथून मात्र कन्वर्ट होताना पाहायला मिळतात. साईल लांडले गेलं. पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली, त्याच्यानंतर व्हाईट बॉल आणि आता मात्र पुन्हा एकदा पॉवरफुल आणि सक्सेसफुल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये चौकार इथून मात्र आपल्याला गणेशच्या बॅटमधून इथून मात्र पाहायला मिळतोय. धावफलक चौकाराच्या बढतीनं बिनबाद 21 या अंकावर धावफलक सध्या तरी इथून मात्र स्थिरावत असताना आपण पाहताय. 21-21 या अंकावर धावफलक. दोन्ही चेंडू आतापर्यंत चांगल्या पद्धतीने हाताळले गेले. 4 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये साहिलच्या मार्फत अजूनही बाकी आहे. 3 चेंडू फेकले गेले ज्याच्यामध्ये एक व्हाईट बॉल आहे. चला गेम स्पीडअप करूया थोडंसं. पण नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल ती म्हणजे शहापूर पोलीस स्टेशन आणि त्याच्या विपक्षात शहापूर नगरपालिका या दोन संघांमध्ये लढत होईल. 6वं षटक संपल्यानंतर आपण नाणेफेक कक्षामध्ये यायचं आहे. भिरकावून दिले गेले यावेळेस चेंडूला. पुन्हा एकदा ताकद या स्ट्रोक मध्ये इथून मात्र पाहायला मिळाली. तितकं ताकदीचं आणि तुल्यवान इथून मात्र क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. सिंगलला आहे. सिंगलच्या बढतीने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र 22-22 जिथे मात्र 2 धावा घेतल्या जाऊ शकत होत्या किंवा 2 धावा इथून मात्र पूर्ण होताना इथून मात्र दिसल्या असत्या. क्षेत्ररक्षण इतकं ताकदवान झालं की कुठेतरी मात्र एका धावेमध्ये समाधान मानावं लागलं. सिंगल मिळाली. या धावसंख्या 22-22 या अंकावर धावफलक. गोलंदाज साहिल पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतोय षटकातील. पुढचा बॉल यावेळेस पहा घडतं तरी काय. एक धाव तर घेतली गेली आहे आणि 22 स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. एक धाव मिळते. एकेरी धावेने धावसंख्या 23. खरं तर नॉन स्ट्रायकरच्या बॅटरकडून एक धाव घेण्याचा प्रयास इथून मात्र पाहायला मिळाला होता. नशिबाची साथ मिळाली आणि मेहनत इथून मात्र वाचली गेली आणि डिक्लेअर झोनच्या स्वरूपातली एक धाव मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली आहे. गोलंदाज सज्ज होईल. पुढचा बॉल हो या वेळेस आपण इथून मात्र पाहताय कव्हर रिजन मध्ये चेंडू प्रेक्षक राजाच्या भेटीला इथून मात्र निघालाय. चेंडू चाललाय सीमा रेषा पलीकडे पाहायला मिळतोय तो मात्र चौकार 4. चौकार आपण पाहताय. इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळेस उंची खूप सारी जास्त होती चेंडूची आणि पंचांचा इशारा आमच्यापर्यंत नो बॉलचा इथून मात्र पाहायला मिळाला. बीमर अतिरिक्त उंची इथून मात्र धारण होत असताना आपण पाहताय झेल जरी कन्वर्ट झाला तरी फायदा काही होणार नाहीये. नो +1 टोटली 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 29 या अंकावर धावफलक. अंतिम चेंडू होता दुसऱ्या षटकातील आणि नो बॉल आल्यानंतर फ्री हिट इथून मात्र आल्यानंतर एकंदरीत जर का आपण बघितलं फ्री माइंडनं स्ट्रोक कन्वर्ट करणं कुठेतरी मात्र गरजेचं होतं आणि कुठेतरी मात्र फ्री हिटची जेव्हा चेंडू येतो ना तेव्हा तो फ्री माइंडनं स्ट्रोक जेव्हा कन्वर्ट करतात तेव्हा एक वेगळा कॉन्फिडन्स बॅटरमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि ते गरजेचं असताना आता मात्र फ्री माइंडनं स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये कन्वर्ट होताना पाहायला मिळेल का. हो यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न. 2 क्षेत्ररक्षकांना छेदून भेदून परफेक्टली गॅप मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. निघून जातोय सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतोय तुम्हाला चौकार. षटक समजा क्रमांक 2चा आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या चौकाराच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय ते म्हणजे अर्थात 33 या अंकावर धावफलक.
नक्कीच दोन षटकांचा खेळ आतापर्यंत इथून मात्र संपलाय आणि चांगली धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये 16.50च्या मार्फत या धावा मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र बनवल्या गेल्या. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 33 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. तिसरं षटक आहे आणि तिसरं षटक हाताळण्याकरिता पुन्हा एकदा कोणाला आमंत्रित केले गेले. पहिलं षटक हाताळत असताना 15 धावा ज्याच्या मार्फत आपल्याला इथून मात्र पाहायला मिळत होत्या. बारी बारी सबकी बारी फिर से एक बार प्रीतम बारी आणि पुन्हा एकदा प्रीतम बारीला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आमंत्रित केले गेले. पहा आयकॉन फक्त 2 षटक इथून मात्र डिलिव्हर करू शकतात. या गोष्टीची नोंद घ्या. किंवा एक आयकॉन 2 षटक किंवा 2 आयकॉन 1 षटक या पद्धतीनं इथून मात्र खेळले जाऊ शकतात. या गोष्टीची आपण नोंद घ्या. षटक क्रमांक 30 हाताळण्याकरिता प्रीतम बारीला इथून मात्र आमंत्रित केले गेले. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम. ओहो पहिलाच बॉल हवेमध्ये चेंडू आहे. फटका फसण्याची शक्यता क्षेत्ररक्षक पोहोचलाय आणि इथून मात्र दर्शवत असताना इथून मात्र प्रीतम बारी यस मागणी केली गेली इथून मात्र बॅटिंग करणाऱ्या संघाकडून आपण पाहताय भीमर करिता ही मागणी केली गेली आहे. पंचांकडून आहे का? क्षमस्व. पंचांकडून ही स्क्वेअर लेग पंचांकडून मागणी केली गेली आहे. क्षमस्व. स्क्वेअर लेग पंचांकडून ही मागणी आहे भीमर करिता. ऑनफिल्ड अंपायर निर्णय काय? नो तर दर्शवला गेलाय पण टेक्नॉलॉजी आहे आपण वापर करूयात. सॉफ्ट सिग्नल पोहोचवला गेलाय. नो बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय आणि नो बॉल आपण पाहताय. नो प्लस एकंदरीत आपण विचार केला गेला तर स्क्वेअर लेग पंच जे अभि सावंत सर तिथे आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी जो डिसिजन इथून मात्र पोहोचवला गेला होता अगदी योग्य मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. नो प्लस 1 टोटल 2 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या 2 धावेने का होईना धावफलक पुढे सरसावत असताना आपण पाहताय पुन्हा एकदा बिनबाद 35 या अंकावर धावफलक. फ्री हिटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा संधी चालून आली आहे फ्री माइंड स्ट्रोक कन्वर्ट करण्याची. आधीच्या मॅच मध्ये आपण जर का बघितलं तर आपण मॅच मध्ये या चालू असणाऱ्या सामन्यामध्ये बघितलं तर मॅचच्या ओव्हरमध्ये त्याच पद्धतीचं चित्र होतं आणि पुन्हा एकदा ते चित्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. प्रीतम बारी होतं. पहिलाच बॉल थोडासा खराब मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फेकी पाहायला मिळते. फ्री हिटचा चेंडू घेऊन गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम. ओहो वेगानं चेंडू डिलिव्हर केला गेलाय आपण इथून मात्र पाहताय आणि चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेनं निघून जात असताना आपण पाहताय पण यष्टीरक्षकाची मिळणारी योग्य साथ योग्य वेळेला मिळणारी साथ आपल्याला पाहायला मिळाली आणि डॉट बॉलच्या स्वरूपात या चेंडूची फेकी फ्री हिटची चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या अजूनही 35 या अंकावर स्थिर स्थावर होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज प्रीतम पुन्हा एकदा सज्ज होईल षटकातील पुढचा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रोक खूप सारा चांगला होता. प्रयत्न केला गेला होता क्षेत्ररक्षणाचा पण पहिल्या क्षेत्ररक्षणातून चुकी किंवा क्षेत्ररक्षण न झाल्यामुळे बॅकअपला असलेल्या क्षेत्ररक्षणातून चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना आपण पाहतोय आणि एक धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. सिंगल मिळते. सिंगल धावसंख्या 36 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅकवर प्रीतम आपल्या भातातील तिसरा चेंडू घेऊन डिलिव्हर करण्याकरिता. पुढचा बॉल बॅटची कडा होती. बॅक साईडला जाणारा चेंडू पुन्हा एकदा थोडंसं बॅटची कडा घेतल्यानंतर वेग जो होता चेंडूचा तो थोडासा मंदावत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. कारण गोलंदाजांनी केली गेलेली फेकी त्याच्यानंतर होणार बॅटचा स्पर्श समीकरण आणि वेग
थोडासा इथून मात्र कमी होताना आपल्याला पाहायला मिळाला. 36 या अंकावर धावफलक अजूनही स्थिर स्थावर होताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. 3 चेंडूचा खेळ इथून मात्र संपलाय. शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज तयार. पुढचा बॉल आहे हवेमध्ये. चेंडू काय घडतं, नो मॅच झोन मध्ये चेंडू इथून मात्र ट्रॅव्हल झालाय. तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न केला गेला आणि समोर चेंडू धरती मातेला दान होत असताना जेल सुटल्यानंतरचा मिळालेला वेळ आणि त्या मिळालेल्या वेळामध्ये धावा आता मात्र पूर्ण होत असताना इथून मात्र आपण पाहताय दोन धावेनं धावफलक पुढे सरसावतो. 38 या अंकावर 4 चेंडू आतापर्यंत फेकले गेलेत. तिसऱ्या षटकाच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. हॅलो, नक्कीच 2 धावेनं धावफलक 38. पुढचा बॉल यावेळेस पहा, फटक्यामध्ये ताकद पाहायला मिळाली. चेंडू निघून चाललाय आमच्या प्रेक्षक राजाच्या बेडीला पाहायला मिळतोय. तर मात्र दमदार षटकार 6. हॅलो षटकार आपण मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहत आहे आणि षटकाराने धावा संख्या झपाट्याने पुढे सरसावत असताना जाऊन पोहोचली आहे 777 ओम साई स्पोर्ट्स शहापूर संघाची धावा संख्या जाऊन पोहोचत असताना आता मात्र 44 या अंकावर धावफलक आपण पाहताय. आदरणीय मनोजी पडवळ साहेबांचा मोहनजी पडवळ साहेबांचा संघ मैदानाच्या आतमध्ये 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर खूप सारा चर्चेत असणारा हा संघ आपण एकंदरीत पाहिलाय आणि साई स्पोर्ट्सचं एक गाणं सुद्धा आपण सातत्याने इथून मात्र ऐकलंय. अजय गायकवाड यांच्या मुखातून आलेलं तर गाणं होतं. खूप जुनं गाणं आहे पण जरूर एक चांगलं गीत आपण साई स्पोर्ट्सही ऐकलंय. आणि आता मात्र ज्या पद्धतीने गीत सुंदर आहे त्या पद्धतीने खेळ सुद्धा सुंदर मैदानाच्या आतमध्ये करत असताना इथून मात्र टीम साई स्पोर्ट्स शहापूर गोलंदाज या. पुढचा बॉल हाही उडवला गेलाय. खणून काढल्या गेल्या चेंडूला उडवलं गेलं होतं. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात केला गेला होता. अचूक झेल मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन. फलंदाज बाद होतोय आणि झेल बादच्या स्वरूपात परतावं लागेल भावेशला तंबूच्या आशयाला. षटक क्रमांक 3 संपत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 1 गड्याच्या मोबदल्यात जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय 44 या अंकावर धावफलक स्थिरावत असताना आपण इथून मात्र पाहताय. बघूयात काय घडेल. अजूनही 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ बाकी आहे. ऐकण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील तुमच्या समोर सदाबहार कॉमेंटेटर अर्थातच अजय घरे सरांचा आवाज. थँक्यू सो मच तेजस धोबी. स्वागत आहे पुन्हा एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. स्पर्धेची ही 4थी रजनी. अप्रतिम असं आयोजन नियोजन निलेश पाटोळे साहेबांच्या माध्यमातून NP स्पोर्ट्स शहापूरच्या माध्यमातून आणि महत्त्वाची मॅच आपल्या समोर आहे. 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर विरुद्ध हार्दिक स्पोर्ट्स शहापूर. 44 धावा फलकावर एका गड्याच्या मोबदल्यात नुकतीच पार्टनरशिप तुटली आहे आणि अखेर प्रीतम बारीनं यश मिळवून दिलं. परंतु खर्चिक राहिला प्रीतम बारीचा स्पेल. 2 ओव्हर्समध्ये 26 धावा तब्बल खर्च केल्या. खूप चांगल्या स्थितीमध्ये प्रथम बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहतोय 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर टीमला जवळपास 15ची सरासरी त्यांनी राखलेली आहे पहिल्या 3 षटकांमध्ये. आणि प्रोजेक्टेड स्कोर आपण बघतोय 14.67ची सरासरी खऱ्या अर्थानं चालू आहे. याच गतीनं जर धावसंख्या पुढे गेली शेवटपर्यंत तर 88 धावा 6 षटकांमध्ये पाहायला मिळतील. जो एक धावांचा खऱ्या अर्थानं डोंगर असणार आहे. त्यामुळे गोलंदाजांना कमबॅक करावं लागणार आहे. विकेट मिळालेली आहे. नवीन बॅटर आतिश भांडे मैदानामध्ये पोहोचलाय. गणेश डिंगोरे पुन्हा एकदा चांगली इनिंग्स खेळत असताना गोलंदाजीसाठी अर्जुन बांगर स्लाइस केलाय. बॅकवर्ड पॉइंट फिल्डरला संधी दिलेली नाहीये बॉल डिक्लेअर झोनमध्ये. आणखी थोडा समोर खेळण्याचा प्रयत्न होता खरं तर गणेश डिंगोरेचा, परंतु बॉल डिक्लेअर झोनमध्ये मार्गस्थ होत असताना 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या 45. आज प्रेक्षकांची खूप जबरदस्त गर्दी आपल्याला पाहायला मिळते कारण नामवंत संघ आज देखील खेळतायत. प्रत्येक दिवशी दर्जेदार क्रिकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ग्रुप मॅचेसचा हा आजचा शेवटचा दिवस. एकूण 16 संघ सहभागी झालेले आहेत या स्पर्धेमध्ये. उद्या फायनल डे असणार आहे. अक्रॉस द लाईन चांगला फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू सज्ज आहे. डीप मिड विकेटला
चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक, एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या जोरावर स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना आतिश भांडे म्हणजे एक पॉवर हिटर. मजबूत फटके त्याच्या भात्यातून पाहायला मिळत असतात. दुसरीकडे गणेश डिंगोरे ज्याच्याकडे अप्रतिम असं टायमिंग आहे आणि कलात्मकता खऱ्या अर्थानं त्याच्या बॅटिंगमध्ये पाहायला मिळत असते. बाहेर टाकलेला बॉल आहे, जास्त दूर होता, वाईड. अर्जुनची ही रणनीती आहे गणेश डिंगोरेच्या विरोधात, थोडासा त्याच्यापासून चेंडू दूर टाकण्याचा प्रयत्न करतोय, परंतु दिशेवर नियंत्रण राखणं फार गरजेचं असणार आहे. ऑलरेडी पहिल्या 3 षटकांमध्ये खूप जास्त धावा खर्च झालेल्या आहेत. मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल सुरू आहे 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर संघाची. हवेत आहे, जबरदस्त कॅच, कव्हर पॉइंटला अफलातून कॅच. लो कॅच होता परंतु चूक झालेली नाहीये. आउटस्टँडिंग कॅच सुमित भागरे कडून, लाजवाब कॅच आणि गणेश डिंगोरे माघारी परतत असताना सेकंड विकेट गोज डाऊन. अप्रतिम झेल, कॅचेस विन द मॅचेस, नेहमीच हे वाक्य ऐकायला मिळत असतं. बॅटचा फेस थोडासा उघडला स्क्वेअर ड्राईव्ह करत असताना, परंतु फिल्डर होता कव्हर पॉइंटला आणि हा झेल एवढा सोपा नव्हता, कठीण झेल होता. एकतर वेगानं बॉल ट्रॅव्हल करत होता, टायमिंग चांगलं होतं आणि लो कॅच होता, जस्ट इंचेस ओव्हर द ग्राउंड. अफलातून कॅच स्वीकारलाय सुमितनं. वन ऑफ द बेस्ट कॅचेस ऑफ द टुर्नामेंट सोफा. चांगली बॅटिंग केल्यानंतर पॅव्हिलियनच्या दिशेनं आपण गणेशला बघितलंय. 24 धावा बनवल्या या मॅचमध्ये. मागच्या मॅचमध्ये 36 धावांची नाबाद खेळी साकारली होती, सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता आणि ज्या कामासाठी तो ओळखला जातो तेच काम केलंय. पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. पण आता मोमेंटम थोडासा शिफ्ट होत असताना या इनिंग्समध्ये 44ला पहिला झटका बसला आणि लगेच 47 वर हा दुसरा गडी बाद झालाय. त्याच्यामुळे 2 नवीन बॅटर्स आता खेळपट्टीवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन्ही सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. भावेश नाईक सर्वात आधी बाद झाला आणि नुकताच गणेश डिंगोरे बाद झालाय. नवीन बॅटर आकाश भगत, धर्मवीर चषक 2026च्या फायनल मॅचचा हिरो. इतिहास रचला होता. 13 बॉल्समध्ये नाबाद 31 धावांची मॅच विनिंग इनिंग्स आणि समोर तोच संघ पुन्हा एकदा हार्दिक स्पोर्ट्स ज्यांच्या विरुद्ध त्याने तो कारनामा केला होता. चांगला बॉल होता, येथे बाईचा इशारा, बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. धावसंख्या 48. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये. एस्टनच्या रोखाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न झालेला नाही या संपूर्ण षटकामध्ये. ऑफसाईडला खेळवण्याचा प्रयत्न केला गेलाय अर्जुन बांगर कडून. भन्नाट वेग आहे अर्जुनकडे. आतापर्यंत एक यशस्वी असं षटक अर्जुन बांगरचं. थोडासा संत टाकलाय, येऊ दिला, हलक्या हाताने टॅप केलाय. ओ डायरेक्ट हिट, स्ट्रायकर्स एंडला डायरेक्ट हिट आणि पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज धावबाद. आकाश भगतच्या खेळीचा अंत होतोय. आणखी एक धक्का बसत असताना 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर संघाला चांगल्या सुरुवातीनंतर मात्र आता डाव कुठेतरी गडगडताना दिसतोय. एका पाठोपाठ एक झटके लागतायत. आकाशला खातं देखील उघडता आलं नाही. चिकी सिंगल घेण्याचा प्रयत्न होता, धाव चोरण्याचा प्रयत्न होता, परंतु अप्रतिम असं क्षेत्ररक्षण. कमालीचं क्षेत्ररक्षण. या अगोदर सुमितनं अप्रतिम असा झेल स्वीकारला, कठीण झेल होता आणि आता धावचीच्या रूपात विकेट मिळालेली आहे हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघाला. चांगलं कमबॅक हार्दिक स्पोर्ट्सचं या मॅचमध्ये. धावसंख्या 3 बाद 48. चौथं षटक प्रगतीपथावर असताना षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी दाखल होतोय. अक्षय तावरे, ऑल इंडिया आयकॉन प्लेयर. यावेळेला बाउन्स चांगला होता, परंतु बॅटच्या मधोमध घेत असताना ऑन साइडला टर्न केला. पुल करत असताना सिंगल मिळणार आहे, कारण डीप मध्ये फिल्डर उपस्थित. आणि याचबरोबर यशस्वी षटकाची समाप्ती अर्जुन बांगर मार्फत. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 3 बाद 49. 49 for 3. लकी ड्रॉचे कुपन वाटले जात आहेत. अगदी पहिला सामना दिवसाचा सुरू होतो ना, तेथून आपण कुपन वाटायला सुरुवात करतो आणि आज सौरभ सासे यांच्यावरती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. सौरभ सासे यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला ते बसलेले आहेत आणि आज खऱ्या अर्थानं तिकडे
त्यांना खूप व्यस्त ठेवलंय प्रेक्षकांनी. प्रेक्षकांची अलोट गर्दी आज पाहायला मिळते. सगळ्यांचं निलेश पाटोळे साहेबांच्या वतीनं आणि NP स्पोर्ट शहापूरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कुठल्याही प्रकारचं शुल्क प्रेक्षकांकडून घेतलं जात नाहीये. तब्बल 10,000 रुपयांचं पारितोषिक रोज आपण देतोय भाग्यवान विजेत्याला. आज देखील ते दिलं जाणार आहे. सामने संपल्यानंतर लकी ड्रॉ ओपन केला जाईल. या सुवर्ण संधीचा जरूर लाभ घ्या. शहापूरमध्ये आल्यानंतर अर्थातच शहापूरचा उल्लेख जरी झाला की विजयभाई भगत साहेबांचा चेहरा समोर येतोय. खऱ्या अर्थानं शहापूरच्या क्रिकेटसाठी खूप काही त्यांनी केलेलं आहे आणि विशेषतः या ग्राउंडवर आपण ज्या फ्लडलाईट्स बघतोय अप्रतिम अगदी इंटरनॅशनल क्वालिटीच्या फ्लडलाईट्स, त्यासाठी त्यांचं मोलाचं योगदान आहे. भरपूर प्रयत्न त्यांनी केले आणि त्या प्रयत्नांना खऱ्या अर्थानं यश मिळालं. या ग्राउंडचं सपाटीकरण आपण बघतोय, आउटफील्ड एवढी छान बनवण्यात आलेली आहे, त्यासाठी देखील त्यांचं महत्त्वाचं योगदान राहिलेलं आहे. आणि निलेश पाटोळे यांच्या नेहमीच ते सोबत असतात. त्यांची कुठली स्पर्धा असू द्यात विजयभाईंची साथ नेहमीच मिळत असते. आणि फक्त त्यांच्यासाठीच नाही तर इतर ज्या स्पर्धा होतात या मैदानावर त्यासाठी देखील विजयभाई भगत यांचं महत्त्वाचं सहकार्य मिळत असतं. आणि निलेश पाटोळे साहेबांचे आणखी 2 सहकारी आपण बघायला गेलो तर माजी नगरसेवक विनोद दादा भोईर तसेच अभिजित कुडव साहेब, ते देखील नेहमीच त्यांच्या सोबत असतात आणि त्यांची देखील मोलाची साथ आम्हाला मिळते या स्पर्धेमध्ये. त्यांचं देखील पुन्हा एकदा करूयात हार्दिक स्वागत. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. 49 for 3, 2 overs to go. 5व्या षटकाला सुरुवात. गोलंदाजीसाठी सुमित भागरे. मागच्या ओव्हरमध्ये कमालीचा कॅच त्याने टिपला कव्हर पॉइंटला. गणेशला बाद करण्यामध्ये सिंहाचा वाटा उचलला. हो, सुरेख बॉल, अप्रतिम बॉल होता हा. अगदी यष्ट्यांच्या वरून निघून गेलाय. किंचित जास्त बाउन्स राहिला नाही तर इथे त्रिफळा उद्ध्वस्त झाला असता पायांच्या मागून फलंदाज अक्षय टावरेचा. टावरेच्या बॅटमधून टावरिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतील का, हा एक मोठा प्रश्न आहे. ती क्षमता आहे खरं तर त्याच्यामध्ये. एक नामवंत खेळाडू आहे, पुणे जिल्ह्यातून तो बिलॉंग करतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. आहा, उडवलाय ऑन साइडला पिकअप शॉट आणि हा आलाय टावरिंग फटका षटकार. षटकाराच्या बरोबरच संघाचं अर्धशतक कंप्लीट होत असताना 55 धावा फलकावर लागतायत. फुलर लेंथवर टाकलेला बॉल होता. बॉटमॅनचा चांगला वापर केलाय आणि अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट लॉफ्टेड शॉट. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे परंतु त्याची पर्वा न करता हा फटका खेळण्यात आला होता कारण टायमिंग चांगलं साधलं होतं. स्वतःला बॅक करत असताना फलंदाज 6 धावा येत आहेत. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस पुन्हा एकदा हवेत खेळलाय परंतु यावेळेला गॅप शोधलाय. फिल्डरचा प्रयत्न चांगला होता परंतु त्याला बीट करून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. अतिशय सुंदर फटकेबाजी. प्लेसमेंटला जवाब होता. पुन्हा एकदा बॉटमॅनचा वापर केला आणि अगदी मनगटी फटका होता. फ्लिक करत असताना डीप स्क्वेअर लेगला खेळाडू आहे, डीप मिड विकेटला फिल्डर आहे आणि तिकडची बाउंड्री देखील एवढी छोटी नाहीये. लांबवरचं अंतर कापायचं असतं त्यामुळेच तिकडे गॅप देखील थोडे मोठे पाहायला मिळतात आणि त्या गॅपचा फायदा घेतलाय. जबरदस्त बॅटिंग करतोय अक्षय टावरे. 11 धावांवर खेळतोय. फक्त 3 चेंडूंचा सामना केलाय. 4 चेंडूंचा सामना केलाय. बॅक टू द बॉलर. फॉलो थ्रू मध्ये चूक झाली. बॉल अडवता आलेला नाहीये सुमितला. डीप मधून फिल्डर येईल तोपर्यंत सिंगल येथे उपलब्ध आहे. एका धावेच्या जोरावर धावसंख्या 60. चांगली मॅच आपल्याला ही पाहायला मिळू शकते. रंगतदार लढतीच्या अपेक्षा. लॉफ्ट केलाय लॉंग ऑफच्या वरून. दणदणीत षटकार. आतिश भांडेचा तडाखा. पॉवर हिटरचा रेप्युटेशन आहे. ती पॉवर त्याने दाखवली आहे. अक्षरशः खोदून काढला हा बॉल. एवढा खराब बॉल नव्हता. वायडर लाईनवर टाकला होता. फुलर लेनचा वेगवान बॉल परंतु काय कमालीचं टायमिंग आणि ताकद या फटक्यामध्ये. लॉंग ऑफ अगदी सहजरित्या क्लिअर करत असताना आतिश भांडे. 6 धावा येत आहेत. धावसंख्या 66. खर्चिक राहिलंय सुमितचं हे षटक आतापर्यंत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हा परफेक्ट यॉर्कर आहे. हलक्या हातानं खेळत असताना सिंगल घेण्याचा विचार होता परंतु फिल्डर अतिशय दक्ष आहे. धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येतोय मात्र
तो प्रेक्षणीय सामना आपण बघणार आहोत. आणि नॉकआउट मॅच ज्याबद्दल मी बोलत होतो, या ग्रुप डी मधला पहिला नॉकआउट सामना वेताळ स्वामी विरुद्ध SB गोठेकर. प्रेक्षकांना आठवलंच असेल, धर्मवीर चषकामध्ये या दोन संघांदरम्यानची ती लढत, 6 बॉल्समध्ये 6 षटकार, खूप काही घडलं होतं त्या मॅचमध्ये. हाय स्कोरिंग, हाय एंटरटेनिंग तो सामना राहिला होता. आणि आज पुन्हा एकदा ते संघ समोरासमोर असणार आहेत. मजा येणार आहे त्या मॅचमध्ये देखील. एकतर प्रेशर दोन्ही संघांवर भरपूर असणार आहे, कारण नॉकआउट मॅच आहे. शेवटच्या षटकाला प्रारंभ केला जात आहे. गोलंदाजीसाठी तेजस सज्ज होत असताना अक्षय टावरे ऑन स्ट्राइक. चांगला बॉल, चांगला फटका, फ्लिक करत असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे चालवलाय अक्षयनं, परंतु स्पष्ट नकार दिलाय आतिशनं. माघार घ्यावी लागली आहे. फलंदाज अक्षयला पुन्हा एकदा आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचलाय. थोडी रिस्क होती, त्यामुळेच आतिशनं स्पष्ट नकार दर्शवला. एकच धाव मिळाली आहे. गोलंदाजाकडे जेव्हा चांगला वेग असतो, त्याचे फुलर लेनचे बॉल, त्या बॉलला एलिव्हेट करणं हे कठीण काम असतं फलंदाजासाठी, कारण तेवढा पुरेसा वेळ मिळत नसतो. बॉलच्या खाली घुसत असताना त्या बॉलला लॉफ्ट करण्यासाठी प्रॉपर एलिव्हेशन मिळवणं कठीणच असतं. ही जोडी चांगली जमलेली दिसते आता. जबरदस्त गोलंदाजी, कौतुक करावं लागेल तेजसचं. पुन्हा एकदा ऑलमोस्ट यॉर्कर लेंथवर हवेत खेळण्याची संधीच दिली नाही. ऑन ड्राईव्ह करत असताना सिंगल प्राप्त केली आहे फलंदाज आतिशनं. 5 बॉल्समध्ये 8 धावा आतिशच्या बॅटमधून. 6 बॉल्समध्ये 13 धावांचं योगदान अक्षयच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 3 बाद 68. शेवटचे 4 चेंडू बाकी. आणखी 10 ते 12 धावा इथे जोडण्याचे मनसुबे असतील फलंदाजांचे. सुरेख बॉल, यावेळेला थोडीशी मुवमेंट होती, लेंथ थोडीशी कमी केली आणि बीट केलंय बॅटरला. चांगली लाईन, एक्सलंट पीस ऑफ बॉलिंग. थोडासा लेग कटर प्रमाणे टाकलेला बॉल होता, किंचितचा बाहेर निघाला. पहिले 2 बॉल्स अगदी फुलर लेंथवर टाकले होते, बरोबर ब्लॉक होलचा वेध घेण्याचा त्याने प्रयत्न केला होता. आणि तिसरा बॉल थोडासा लेंथ मध्ये बदल केला, बीट केलं अक्षय टावरेला. शांत ठेवलंय शेवटच्या षटकामध्ये आतापर्यंत तरी दोन्ही फलंदाजांना गोलंदाज तेजसनं. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. लो फुल टॉस ऑन साइडला टर्न केला. डीप मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. खूप छान गोलंदाजी, क्षेत्ररक्षणाला अनुसरूनच गोलंदाजी केली जात आहे. सिंगल पेक्षा अधिक काहीच इथे मिळताना दिसत नाहीये. शेवटचं षटक, प्रेशर असतं गोलंदाजावर, कारण फलंदाज प्रत्येक बॉलवर मोठा फटका खेळण्याच्या तयारीत असतात. पण अशा परिस्थितीमध्ये डेथ ओव्हर्समध्ये जशी गोलंदाजी व्हायला पाहिजे तशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते तेजसकडून. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे, लीडिंग एज. हो, गोलंदाज स्वतः पोहोचला होता, परंतु कॅच ड्रॉप. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात निघालेत फलंदाज आणि 2 धावा देखील बघता बघता कंप्लीट होत आहेत. झेल ड्रॉप झाल्यानंतर बॉल देखील भरपूर लांब गेला होता गोलंदाजापासून. संधी निर्माण केली, स्वतःनंच ती संधी गमावली तेजसनं. थोडा लवकर फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता आणि बॅटचा फेस पूर्णपणे क्लोज झाल्यानंतर तो बॉल बॅटच्या पुढच्या कडेला लागला होता. लीडिंग एज. सुदैवी ठरलाय फलंदाज. 2 धावांनीची धावसंख्या 71. फक्त 5 धावा 5 बॉल्स मध्ये खर्च केलेल्या आहेत या षटकामध्ये तेजसनं. तेजस एक्सप्रेस अगदी ट्रॅकवर पाहायला मिळते. लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. बॉल डेम, परफेक्ट यॉर्कर. सोडून दिला होता बॉल आतिश भांडेनं. लाईन मिस केली, लाईन जज करू शकला नाहीये आणि त्रिफळा उद्ध्वस्त. शेवटच्या बॉलवर विकेट डिझर्व देखील करत होता गोलंदाज तेजस. ज्या पद्धतीने त्याने मारा केला होता आणि अखेर विकेट प्राप्त केली शेवटच्या बॉलवर. डावाची सांगता होते एकूण धावसंख्या 71. 4 गड्यांच्या मोबदल्यात 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर आणि 6 ओव्हर्समध्ये 72 धावांचं टार्गेट हार्दिक स्पोर्ट्स शहापूर टीम समोर. ही शेवटची विकेट, हा शेवटचा बॉल. बॅट हातात आहे, ती चालवायची असते हे विसरूनच गेला होता जणू काही फलंदाज आतिश. त्याला वाटलं होतं की डाव्याष्टीच्या बाहेर असेल बॉल, परंतु नाही. एष्ट्यांचा बरोबर वेध घेतला गोलंदाज तेजसनं. तर 71ला 4 बॅटिंग कार्ड. भावेश नाईकनं सुरुवात चांगली केली, 10 बॉल 16. आणि टॉप स्कोरर गणेश डिंगोरे पुन्हा एकदा चमकला. 12 बॉल्समध्ये 24 धावांचं योगदान दिलं. मिडल ऑर्डर्स मध्ये आतिश भांडेनं 10 धावा बनवल्या. आकाश 4थ्या क्रमांकावर आला होता, जो रनआउट झाला. थोडासा दुर्दैवी राहिला, खातं उघडता आलं नाही. अक्षय टावरेनं चांगले फटके खेळले. 8 बॉल्समध्ये 14 धावांचं महत्वाचं योगदान त्यांनी दिलं. ही धावसंख्या चांगली आहे, 71 धावा बनवल्यात आणि बरोबर 12च्या सरासरीनं 72 धावांचं टार्गेट आहे.
बॉलिंग अनालिसिस सर्वात यशस्वी गोलंदाज आपण बघायला गेलो तर 3 गोलंदाजांना एक एक विकेट मिळाल्या. खरं तर 4च फलंदाज बाद झाले, त्यामध्ये एक धावचीच्या रूपात बाद झाला होता. परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी अर्जुन बांगर काय गोलंदाजी केली, 4 धावा आणि शेवटचं षटक तेजस. सर्वात इम्प्रेस केलं ते तेजसनं, 5 धावा देत एक गडी बाद केला. सुमित आज खर्चिक ठरला या मॅच मध्ये. प्रीतम बारीला एक विकेट मिळाली, मात्र 2 ओव्हर्समध्ये 26 धावा फार रेअर पाहायला मिळत असत या मैदानावर. विशेषतः त्याने नेहमीच इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आहे, परंतु आज थोडासा चोप पडलाय आणि साहिलला देखील चोप पडला. 1 ओव्हरमध्ये 17 धावा, 7 धावा एक्स्ट्रा खर्च करण्यात आला. पहिल्या विकेटसाठी 44 ची पार्टनरशिप होती. तदनंतर पहिली विकेट गेल्यानंतर आणखी 2 विकेट झटपट गेल्या, परंतु पुन्हा एकदा आपण एक चांगली पार्टनरशिप चौथ्या विकेटसाठी पाहिली. 23 धावांची आतिश भांडे आणि अक्षय टावरे यांच्या दरम्यान. त्यामुळेच 71 पर्यंत मजल मारली आहे प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये 7771 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर संघानं. आणि आता SB गोठेकरला बनवायचे आहेत 72 धावा विजयाकरिता. छत्तीस चेंडू आणि 72 धावा हे समीकरण. आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. एक्झिबिशन मॅच आहे, प्रेक्षणीय लढत. पोलीस स्टेशन शहापूर पोलीस स्टेशन विरुद्ध शहापूर नगर पंचायत. दोन्ही कॅप्टन्स आलेले आहेत. सन्माननीय विजयभाई भगत यांच्या शुभ हस्ते नाणेफेक तेथे केली जाणार आहे. दोन्ही कॅप्टन्स लक्षात घ्या, सामना प्रत्येकी 5 षटकांचा असेल. पहिली 2 षटकं ही पॉवर प्लेची राहतील दोन्ही डावांमध्ये. आणि 4 गोलंदाजांचा किमान आपल्याला वापर करावा लागणार आहे. आदरणीय विजयभाई भगत साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक होत आहे पुढील सामन्याची. चला, पोलीस बांधवांनी टॉस जिंकलेला है. कानून के हाथ बहुत लंबे होते हैं. अगले मैच में वो भी हम देखेंगे. गेंदबाजी करने का निर्णय या फिर बैटिंग बैटिंग करने का निर्णय. आदरणीय कदम मेजर यांचं आगमन झालेलं आहे. तसेच मुशब भाई यांचं देखील आगमन झालेलं आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेचे प्रणेते आदरणीय निलेश पाटोळे साहेब यांच्या माध्यमातून. एक प्रकारची ही व्हर्च्युअल प्री क्वार्टर फायनल मॅच आहे, कारण जिंकणारा संघ हा क्वार्टर फायनल मध्ये थेट दाखल होणार आहे. पराभूत होणारा संघ स्पर्धेच्या बाहेर जाणार नाहीये, त्यांना आणखी एक संधी मिळणार आहे. परंतु पराभूत कोणाला व्हायचंय, जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न या शहापूर मध्ये या दोन्ही संघांची तुम्हाला पाहायला मिळतील. जबरदस्त होऊ शकतो हा सामना. 72 धावांचं टार्गेट. सलामीची जोडी बाली भाकरे आणि दिनू कांबळे. पहिलं षटक घेऊन गोलंदाज आदिनाथ मडके. फर्स्ट बॉल ऑफ द इनिंग्स. बालीसाठी स्मॅश केलाय. दॅट्स अ फॅन्टास्टिक शॉट.
लवली शॉट ओव्हर लॉंग ऑफ फॉर 6. व्हॉट अ स्टार्ट अँड व्हॉट अ स्टेटमेंट. पहिलाच बॉल षटकार, ही ओळख देखील राहिलेली आहे. धर्मवीर चषकाची सुरुवात मला आठवते, पहिलाच बॉल बालीनच फेस केला होता. राकेश प्रभू गोलंदाज होता आणि षटकार ठोकला होता. त्यानंतर आणखी काही सामन्यांमध्ये देखील त्याने असंच केलं होतं, पहिल्या बॉलवर षटकार आणि आज पुन्हा एकदा फर्स्ट बॉल 6. आदिनाथ once again over the wicket. Oh, that's a great delivery. जबरदस्त सुपर्ब डिलिव्हरी, बरोबर ब्लॉकहोलचा वेध घेतलाय, परफेक्ट यॉर्कर. मात्र पहिल्या बॉलवर आक्रमण केल्यानंतर दुसऱ्या बॉलवर लगेच संयम देखील दाखवलाय. चांगल्या बॉलला सन्मान देत असताना फलंदाज बाली भाकरे. जबरदस्त बॅटल आहे, दोन्ही खेळाडू उच्च दर्जाचे आहेत. लो फुल टॉस मिडॉनच्या डोक्यावरून, संधी मिळणार नाहीये फिल्डर्सला. बॉल सीमा पार, वन बाउन्स चौकार. दिस इज बाली भागरे फॉर यू. गोलंदाज थोडा जरी चुकला की मग समजायचं की त्याच्यावर आक्रमण झालंच. मागचा बॉल परफेक्ट यॉर्कर, हा देखील कदाचित यॉर्करच डिलिव्हर करायचा होता, परंतु लो फुल टॉस आणि त्यानंतर एक अप्रतिम असा लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह मिडॉनला सहज क्लिअर केलं. पॉवर प्लेचा फायदा घेत असताना बाली भागरे. विनोद नाव आहे त्याचं, परंतु विनोद पेक्षा बालीच जास्त प्रसिद्ध आहे असं म्हणायला हरकत नाहीये. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय, मिड ऑफला क्लिअर करत असताना पुन्हा एकदा बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बालीच्या बॅट मधून आणखी एक शानदार चौकार. आता क्षेत्ररक्षण कसं लावायचं हा देखील एक प्रश्न पडला असेल 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूरच्या कॅप्टनला. सन्माननीय निलेश पाटोळे साहेबांचे सहकारी आदरणीय अभि डिंगोरे साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये. पहिला बॉल षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर चौकार. चौकार 14 धावा फलकावर. गोलंदाज कमबॅक करेल का? ओ यस, काय बॉल टाकलाय हा, लाजवाब ऑफ कटर होता, जस्ट बॅक ऑफ लेंथ आणि चांगला बाउन्स प्राप्त केलाय. अगदी फलंदाजाच्या कानात जवळून हा बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातात. काहीतरी सांगितलं असेल कानात की मी देखील आहे मैदानामध्ये. जरूर मोठे फटके आलेले आहेत. मात्र हा बॉल कमजोर आहे. स्विंग केला ऑन साइडला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॉल सीमा पार, धावा मिळतील 4. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा जो कटआउट आहे आपण बघतोय, बरोबर त्याच कटआउटला धडक देणारा हा चौकार. ही तर गिफ्ट होती एक प्रकारची फलंदाज बालीसाठी. सबलाईम फॉर्म मध्ये आहे बाली या हंगामामध्ये. अप्रतिम बॅटिंग. पहिलं षटक फार खर्चिक राहिलं आदिनाथ मडकेकडून. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या हार्दिक स्पोर्ट शहापूरची बिनबाद 18. 72 धावांचा पाठलाग सुरू आहे आणि अगदी दणक्यात सुरुवात केली आहे बालीनं. मागच्या मॅच मध्ये त्याने इनिंग्स जिथे सोडली होती ना तिथूनच सुरुवात केली आहे. नाबाद 46 बनवल्या होत्या 19 बॉल्स मध्ये आणि त्या इनिंग्स मध्ये आपण बघितले होते 5 षटकार आणि 2 चौकार. धर्मवीर चषकामध्ये देखील त्याची बॅट जबरदस्त बोलली होती. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट तो राहिला होता. प्रतिस्पर्धी संघामध्ये आपण गणेश डिंगोरेला बघतो, त्याने देखील खोऱ्यानं धावा काढल्या होत्या आणि आज देखील गणेश डिंगोरे चांगला खेळलेला आहे दोन्ही सामन्यांमध्ये. पण आता गोलंदाजांवर पूर्णपणे जबाबदारी असणार आहे 777 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर संघासाठी. कमबॅक करावं लागणार आहे गोलंदाजांना. पहिलं षटक मागडं राहिलंय. 18 धावा फलकावर, आणखी 54 धावांची आवश्यकता. 30 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजीसाठी श्रावण डोंगरे मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली होती आणि मागच्या मॅच मध्ये देखील पहिलं षटक हे फार खर्चिक राहिलं होतं. 21 धावा खर्च झाल्या होत्या. तदनंतर गोलंदाजीसाठी दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रावणला आपण बघितलं होतं फक्त 8 धावा खर्च करत असताना सूरज खेणेची महत्वाची विकेट त्याने स्लोवर बॉलवर काढली होती. स्ट्रायकिंग एंडला दिनू कांबळे आयकॉन. स्लोवर बॉल लॉफ्ट केलाय, बॉल हवेत आहे, फटका फसलाय परंतु फिल्डर थोडासा दूर राहिलाय. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जातोय वॅडिश लॉंग ऑफला आणि याच दरम्यान 2 धावा मिळत आहेत. अचूक टायमिंग साधता आलं नव्हतं. बराच काळ चेंडू हवेत देखील होता.
परंतु फिल्डर थोडासा दूर होता आणि त्यामुळेच येथे बचावला गेलाय दिनू कांबळे. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या बिनबाद 20. अनदर 52 रन्स रिक्वायर्ड टू विन. That's a good shot. Up and over mid on. One bounce and over the boundary for 4. Glorious shot from Dinu Kamble. टाइम वेस्ट करत नाही ते दोन्ही सलामीवीर. त्यांचा एकच मंत्र आहे, अटॅक अटॅक आणि अटॅक. फील्ड प्लेसमेंट पाहून जेव्हा तुम्ही बॅटिंग करता तेव्हा चांगल्या धावा तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता असते. सर्कलच्या आतमध्ये मिड ऑन होता, त्यालाच क्लिअर करायचं होतं. He goes again and that's another beautiful shot. Another boundary. Back to back fours from the bat of Dinu Kamble. Runs are coming thick and fast for Hardik Sports. It's 28 without loss. 28 धावा फलकावर लागतायत. कमालीची बॅटिंग. मार्जिन ऑफ एरर फार कमी गोलंदाजांसाठी, म्हणजे चूक करण्यासाठी वावच नाहीये. इवन चांगल्या बॉल्सवर देखील चांगले फटके हे दोन्ही फलंदाज खेळत आलेले आहेत. श्रावण चांगला गोलंदाज आहे. पहिल्या बॉलवर ऑलमोस्ट त्याने आपल्या जाळ्यात अडकवलं होतं दिनूला. तो फटका थोडासा फसला होता, परंतु फिल्डर पासून दूर गेला. बॉल हवेत जरूर राहिला होता, परंतु तदनंतर ऑन साइडला 2 कडक चौकार दिनूच्या बॅटमधून. फ्लाइंग स्टार्ट बाली आणि दिनूच्या माध्यमातून. 3 चेंडूमध्ये 10 धावा आलेल्या आहेत. या षटकामध्ये फिल्डिंग मध्ये थोडासा बदल आता करण्यात आलाय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज श्रावण डोंगरे. स्विंग केला ऑन साइडला. आणखी चांगला फटका आहे हा. इट्स इवन बेटर अँड इट्स गॉन ऑल द वे फॉर अ 6. कमालीची बॅटिंग. बॅटचा स्विंग जबरदस्त आहे. फुल स्विंग ऑफ द बॅट. थोडासा पुढे टाकण्याचा प्रयत्न होता, अक्रॉस द लाईन मारला, परंतु बरोबर लेन पिक करत असताना उडवलाय डीप स्क्वेअरिश मिड विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे अगदी खेळाडू कक्षाला सलामी देणारा षटकार. विजय भाई भगत त्यांच्या नावाने ते पॅव्हेलियन आपण बघतोय. दुसरं जे पॅव्हेलियन आहे ते खासदार बाळामामा मात्रे यांच्या नावाने आहे. चेंडूची अक्षरशः चामडी लोळवली जाते, चेंडूचं थोबाड रंगवलं जाते दोन्ही सलामीवीरांमार्फत. 34 धावा फलकावर. आणखी 38 पाहिजेत. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. इनसाइड आउट. आणखी एक जबरदस्त फटका. क्लास पाहायला मिळतोय दिनूचा. टॉप क्लास बॅटिंग. बॉल चाललाय कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. हा येतोय चौकार. प्रेक्षकांचा जल्लोष, प्रेक्षकांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय. भरपूर मोठ्या संख्येनं पाठीराखे उपस्थित आहेत दोन्ही संघांचे, परंतु सध्या संधी मिळते सेलिब्रेट करण्याची हार्दिक स्पोर्ट्सच्या पाठीराख्यांना, कारण त्यांचे फलंदाज धुवाधार बॅटिंग करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये बालीला आपण बघितलंय आणि आता दुसऱ्या ओव्हरमध्ये श्रावण डोंगरेचा खरपूस समाचार घेत असताना दिनू कांबळे. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वर. 38 विदाउट लॉस. फक्त आता 34 धावांची आवश्यकता आहे. तब्बल 25 चेंडूंचा खेळ बाकी आहे. विकेटची नितांत आवश्यकता आहे 777 ग्रुपला. साई स्पोर्ट्सला वन्स अगेन दिस इज एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग. अनदर बाउंड्री. कमालीचं टायमिंग, कमालीचं फुटवर्क. स्वतःला रूम देत असताना गोलंदाजाने देखील बॉल पुढेच टाकलाय. बरोबर हाफ वॉलीमध्ये घेत असताना ऑफ साइडला खुलं केलं होतं. लेग स्टिकच्या बाहेर जात असताना बरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल आणि क्लासिक बॅटिंग दिनू कांबळे मार्फत. 2 षटकांचा खेळ. आता पॉवर प्ले संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली 42 या आकड्यावर आणि आता समीकरण उरलंय या मॅच मध्ये हार्दिक स्पोर्ट्सच्या समोर. 24 चेंडू आणि 30 धावा. पूर्णपणे पॉवर प्ले फोडलाय दोन्ही सलामीवीरांनी. एकीकडे आड आहे, दुसरीकडे विहीर आहे, अशी गोलंदाजांची आता परिस्थिती आहे. जायचं तरी कुठे, परंतु मार्ग शोधावा लागेल. 777 ग्रुप साई स्पोर्ट्स शहापूर हा मामूली संघ नाहीये. हा एक मोठा संघ आहे, खऱ्या अर्थानं दादा संघ आहे. आणि दोन्ही या शहापूर मधील दादा संघ आपापसात भेटतायत, त्यामुळेच क्रिकेट पाहण्याची मजा काही औरच आहे या मॅच मध्ये. परंतु सध्याच्या घडीला हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघ मॅच मध्ये बराच पुढे दिसतोय. 42 धावा फलकावर. एकही विकेट त्यांनी गमावलेली नाही. प्रतिषटक 21च्या सरासरीनं धावा जमवल्या जात आहेत. 6 बॉल्स मध्ये 24 वर दिनू कांबळे, 6 बॉल्स मध्ये 18 वर बाली.
पार्टनरशिप ब्रेक करावी लागणार आहे सामन्यामध्ये परतण्यासाठी 771 ग्रुप साई स्पोर्ट शहापूर टीमला. हा सामना संपल्यानंतर एक प्रेक्षणीय लढत आपल्याला पाहायला मिळेल. शहापूर पोलीस स्टेशन विरुद्ध शहापूर पंचायत नगर. पोलीस बांधवांनी टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. हा सामना ते देखील एन्जॉय करतायत आणि खोऱ्यानं धावा काढण्याचा विचार त्यांचा देखील असणार आहे. अक्षय टावरेच्या हातात बॉल. फर्स्ट चेंज इन बॉलिंग. बाली ऑन स्ट्राइक. 24 चेंडू आणि 30 धावा. स्लिप इन प्लेस फॉर बाली. हेलिकॉप्टर ड्राईव्ह. कडकडीत ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित. पहिल्या बॉलवर आली आहे सिंगल. हे दोन्ही फलंदाज जेव्हा खेळतात ना, एक गोष्ट नेहमीच पाहायला मिळाली आहे, त्यांची स्ट्राईक रोटेशन देखील फार चांगली असते. म्हणजे एखादं षटक एकाने खेळलं की लगेच दुसरं षटक दुसऱ्याला खेळण्याची संधी मिळते. आणि मोठी पार्टनरशिप झाली की आपल्याला पाहायला मिळत असतं की इवन त्यांनी चेंडू खेळलेले असतात, बरोबर समसमानच ऑलमोस्ट चेंडू खेळलेले असतात. असं नाही की एक फलंदाज 4 ओव्हर जर टिकले हे दोघे तर एक फलंदाज 20 बॉल खेळेल आणि दुसरा 4. बरोबर 10-10, 12-12 असे चेंडू देखील खेळताना दिसतात. ही एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. ऑफसाईडला ड्राईव्ह केला, हवेत आहे, डीप कव्हरला फिल्डर बॉल खाली. गणेश डिंगोरे जबरदस्त कॅच. विकेटची नितांत आवश्यकता होती आणि त्याचसाठी आणलं गेलं होतं. गोलंदाजी मार्कवर अक्षय टावरेला आयकॉन प्लेअरनं आयकॉनची विकेट काढली आहे. पहिला झटका बसतोय दिनू कांबळेच्या रूपात हार्दिक स्पोर्ट्सला. परंतु चांगला खेळला दिनू. अप्रतिम बॅटिंग केली. 7 बॉल्स मध्ये 24 बनवल्या. 4 चौकार आणि 1 षटकार त्याच्या खेळीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. 43 धावांवर पहिला धक्का हार्दिक स्पोर्ट्स शहापूर टीमला. टाळ्यांच्या गजरानं स्वागत होत असताना प्लेयर्स पेव्हिलियन मध्ये दिनू कांबळेचं आमंत्रित केलं होतं ऑफसाईडला फटका खेळण्यासाठी. थोडासा दूर टाकलेला बॉल, पण कदाचित दिनू विसरला की आता पॉवर प्ले संपलेला आहे. या अगोदर तिकडे इनसाइड आउट चांगले फटके त्याने मारले होते, परंतु यावेळेला डीप कव्हर मध्ये फिल्डर सेट होता आणि खूप चांगला झेल तिथे गणेश डिंगोरेच्या मार्फत पाहायला मिळाला. 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 बॉल्स मध्ये अजूनही 29 धावांची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता हार्दिक स्पोर्ट्सला. नवीन बॅटर मैदानामध्ये अर्जुन बांगर. कर्णधार स्वतः मैदानामध्ये आलेला आहे. या मॅच मध्ये गोलंदाजी धारदार केली आहे. अर्जुननं जे 1 षटक टाकलं होतं, फक्त 4च धावा त्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. आणि आता फलंदाजीमध्ये जेव्हा तो आलेला आहे, फलंदाजी चांगली झाली. सुरुवातीला सलामीवीरांनी चांगलं काम केलंय. विकेट टू विकेट डिलिव्हरी फ्लिक करत असताना फिल्डर डीप मधून येता येत चांगलं प्लेसमेंट होता. हलक्या हाताने देखील खेळला होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा. बांगर गेट्स ऑफ द मार्क विथ कपल. संघाची धावसंख्या 45. पॉवर प्ले मध्येच समीकरण पूर्णपणे सोपं करून टाकलंय सलामीवीरांनी, त्यामुळे जास्त काही प्रेशर अर्जुनवर नसणार आहे. परंतु या षटकामध्ये चांगली गोलंदाजी होते. लेग कटर बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. 1 पेक्षा अधिक मिळणार नाही. चांगली नियंत्रित गोलंदाजी या षटकामध्ये अक्षय टावरेकडून पाहायला मिळाली आहे. चेंडूच्या वेगात बदल करतोय. लाईन लेंथ व्हॅरी करताना तो दिसलेला आहे आणि मुख्य गोष्ट म्हणजे नियंत्रण दाखवलंय. ओ फटका फसलाय बालीचा. स्वतः गोलंदाज जज करतोय आणि टेक्स इट. दॅट्स अनदर बिग विकेट. दुसरी विकेट या षटकामध्ये अक्षय टावरेनं चटकावली आहे. बालीला माघारी परतावं लागतंय. खडे लॉफ्टेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. लेंथ डिलिव्हरी, थोडासा बॉल किंचितचा बाहेर निघणारा होता आणि टायमिंग पूर्णपणे चुकलंय. फटका खेळत असताना डोकं स्थिर ठेवता आलेलं नाहीये. कुठेतरी डोकं थोडंसं वर गेलं, हवेत गेला आणि फटका देखील फसला. हवेत बॉल गेला आणि सोपा झेल स्वतः गोलंदाजाने टिपलाय. कॉटन बॉलच्या रूपात बाली बाद होतोय. दुसऱ्या विकेटचं पतन. 46 धावा फलकावर. छोटी परंतु एक इम्पॅक्टफुल इनिंग्स राहिली बालीची. 8 बॉल्स मध्ये 19 धावा त्याने जोडल्या. पण आता सामन्याला थोडी का होईना कलाटणी तर मिळताना दिसते. दोन्ही सेट बॅटर्स, दोन्ही सलामीवीर एकाच षटकामध्ये बाद झालेत. न्यूमॅन इन इस प्रीतम बारी इन एट नंबर 4.
प्रीतम बारी फार सक्सेसफुल असा आयकॉन राहिले आहे या खाडे विद्यालयाच्या मैदानावर. ज्याही स्पर्धा होतात आयकॉनच्या त्या स्पर्धांमध्ये प्रीतम बारीला आपण खेळताना पाहत असतो. हार्दिक स्पोर्ट्ससाठी फार महत्त्वाचं योगदान त्याचं राहिलंय. मागच्या हंगामामध्ये शापूर प्रीमियर लीगमध्ये खूप चांगली कामगिरी, मागच्या स्पर्धेमध्ये देखील धर्मवीर चषकामध्ये अफलातून कामगिरी त्याची राहिली होती. खरं तर गोलंदाजीमध्ये त्याने ती स्पर्धा पूर्णपणे गाजवली होती, पण तो चांगला अष्टपैलू खेळाडू आहे. आयकॉन टू आयकॉन फटका चांगला आहे, परंतु गॅप मिळत नाहीये एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर सर्कलच्या आतमध्ये. इट्स अ डॉट डिलिव्हरी आणि याचबरोबर हे यशस्वी षटक अक्षय टावरेचं समाप्त झालंय. आपल्या टीमला पूर्णपणे मॅचमध्ये घेऊन आलाय अक्षय टावरे. कौतुकास्पद गोलंदाजी, 4 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले, 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर हार्दिक स्पोर्ट्सची आपल्याला पाहायला मिळते 2 बाद 46 आणि आता समीकरण आहे 18 चेंडू 26 धावा. तीन गोलंदाजांचा वापर पहिल्या 3 षटकांमध्ये करण्यात आलेला आहे आणि आता गोलंदाजीमध्ये आणखी एक बदल होत असताना आतिश भांडे गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील आम्ही करीत आहोत बदल. यापुढचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील तेजस धोबी. थँक्यू सो मच. 18 चेंडू आणि 25 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासत असताना आपण पाहताय. आणि अगदी आपण दिनू आणि बालीचा विचार केला तर एक जबरदस्त इनिंग, खूप सारे मोठे फटके. प्रेक्षक राजाला ज्या पद्धतीने सामना बघण्याकरिता आवडतात त्या पद्धतीचे फटके मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या मार्फत पाहायला मिळाले. आता मात्र जिम्मेदारी अर्जुन आणि इथून मात्र प्रीतम बारीवर इथून मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 इथून मात्र आपण पाहताय उद्घोषणा झाली आणि पुन्हा एकदा आतिश भांडेला आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आमंत्रित केले गेले. इक्वेशनचा आपण विचार केला तर एकंदरीत 18 चेंडू आणि 26 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासत असताना आपल्याला पाहायला मिळते. 72 धावसंख्येचा आव्हान पार करायचं आहे. गोलंदाज इथून मात्र आतिश सज्ज होतोय. पहिलाच बॉल आहे. खेळताना पहा थोडीशी मनामध्ये भीती जरूर असावी या फलंदाजाच्या, ज्या पद्धतीने हा स्ट्रोक कन्वर्ट केला गेलाय. आमच्या प्रेक्षक राजाच्या भेटीला बॅक साईडला जे आमचा प्रेक्षक राजा आहे त्यांच्या भेटीला जाताना पाहायला मिळाला डिक्लेअर झोन मध्ये बॅटची कडा घेतली गेली आणि आता मात्र स्ट्राईक रोटेट होईल. धावसंख्या एकेरी धावेने 47 अंक 47 या अंकावर धाव फलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आता मात्र मोजून मापून आणि तोलून गोलंदाजी इथून मात्र हाताळणं गरजेचं राहील. कारण ज्या पद्धतीनं फलंदाजीचा अटॅक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे ती रोखण्याकरिता तरी या पद्धतीची गोलंदाजी होणं गरजेचं आहे. यावेळेस उडवलं गेलंय चेंडूला. ओहो, जबरदस्त क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पहा. ओळखलं कुठेतरी मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू इथून मात्र उसळी धारण करू शकतो. त्या पद्धतीने परफेक्टली जजमेंट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता मात्र क्षेत्ररक्षण इथून मात्र आपण पाहताय 1-1-1 या धावसंख्येनं धावफलक पुढे नेण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये होत असताना आपण पाहताय. पहिल्या 2 षटकांमध्ये खूप साऱ्या चांगल्या धावा पाहायला मिळाल्या. तिसऱ्या षटकामध्ये इथून मात्र अक्षयला आणले गेलं आणि त्या धावा रोखण्याचं काम अक्षयने इथून मात्र केले गेलं. गोलंदाज सय्याद. पुढचा बॉल समोरून वळण प्राप्त करून गेले फसवलं गेलं, गंडवलं गेलं यावेळेस बॅटरला, असं इथून मात्र आतिशच्या मार्फत म्हणायला हरकत नाहीये. कसलेला खेळाडू आणि तितकाच अनुभव संपूर्ण ही खेळाडू, विविध मोठ्या स्पर्धा खेळण्याचा अनुभव आतिश भांडेकडे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अर्जुन भांगर हे एक खूप मोठं नाव आहे आणि त्याला थांबवण्याचं काम आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आतिश इथून मात्र करत असताना आपण पाहताय. बेस्ट वर्सेस बेस्ट सध्या तरी ही लढत मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय नव्हे तर एक्स्ट्रा हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. पुढचा बॉल यावेळेला पहा स्टायलिश फटका, नटराज स्ट्रोक, नटराज स्टाईल फटका कन्वर्ट केला गेला, उडवले गेले आणि इथे मात्र दिशा दर्शवत असताना चेंडू निघून चाललाय. बाउंड्री लाईनच्या बॉलीकडे पाहायला मिळतोय अर्जुनच्या बॅट मधून वी मधला फटका, षटकार 6 धावा. खतरनाक फॅन्स फॉलोईंग आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र अर्जुनची सध्या तरी पाहायला मिळाली आहे. षटकार ठोकल्यानंतर टाळ्या आणि इथे मात्र शिट्यांचा आवाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. या पद्धतीने प्रेक्षक हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें। 56 या अंकावर धावफलक. गोलंदाज ट्रॅक पर, गोलंदाज तयार. पुढचाही बॉल स्विच हिट. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये पाहताय हा ही चाललाय 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 चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे. इशारा तर आमच्यापर्यंत पंचांनी दर्शवला होता, कॅन्सल कॉल आपण इथून मात्र पाहिला आणि एकच धाव डिक्लेअर झोनची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. पहा पंचांनी पाहणी केली आणि आमच्या स्क्वेअर लेग पंचांचंही लक्ष तिथे होतं. दोघांमध्ये चर्चा झाली आणि कॅन्सल कॉल नंतर एक डिक्लेअर झोन मधील एक धाव पंचांनी आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवली गेली आहे. सिंगल अंकित होती आहे. सिंगलना धावा संख्या पुढे जाऊन पोहोचताना आपण पाहताय 55 55 या अंकावर धावफलक. 13 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे बाकी आणि विजयाकरिता 17 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वाचती आहे. 13 चेंडू 17 धावा, 17 धावा आणि 13 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. बघूया 13 चेंडू मध्ये 17 धावा संख्येचा आव्हान इथून मात्र पार केलं जाईल की इथून मात्र थांबवलं जाईल. आता मात्र आलाय मैदानाच्या आतमध्ये पालघरकरांचा प्रीतम. आता आपण इथून मात्र पाहताय गोलंदाज तयार. अपील 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 अपीलच्या नादामध्ये गाफील राहण्याचं काम इथून मात्र होताना आपल्याला सध्या तरी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या नादामध्ये गाफील राहत असताना एक धाव मैदानाच्या आतमध्ये कधी कंप्लीट केली गेली कदाचित कळू सुद्धा शकलं नाहीये. इथून मात्र एकच धाव इथून मात्र आपल्याला मिळताना आपण पाहताय. सध्या तरी इथून मात्र दिसतं मैदानाच्या आतमध्ये पंचांची चर्चा सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय. बॅट न कदाचित ही धाव इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. सिंगल अंकित होत असताना आणि षटक सुद्धा क्रमांक 4 इथून मात्र संपलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 56. शेवटच्या अंतिम 2 षटकांचा म्हणजे 12 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता आता मात्र 16 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासतीये. 12 चेंडू 16 धावा, 16 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. 12 चेंडू आणि विजयाकरिता 16 धावसंख्येची आवश्यकता असताना कारण 56 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 72 धावसंख्येचं आव्हान पार करायचं आहे आणि अक्षयला आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर निर्णायक षटक हाताळण्याकरिता पहिलाच बॉल अक्षयचा. यावेळेस बारी बारी सबकी बारी आणि प्रीतम बारीच्या बॅट मधून चेंडू चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे पाहायला मिळतोय. जैसोय का तैसा मिला बडा मजा या. षटकार 6. क्या बात आहे. आम्ही इथून असं म्हटलं होतं की बारी बारी सबकी बारी फिर से एक बार प्रीतम बारी, पण प्रेक्षक राजा त्याचा फॅन्स फॉलोइंग जो पोहोचलाय तो म्हणतोय सबसे भारी प्रीतम बारी आणि त्या पद्धतीनं भारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आवडला असेल षटकार तर एकदा वाजवा जोरदार टाळ्या प्रीतम बारी करिता. षटकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. धावसंख्या 62. ओहो पुढचा बॉल व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत इथून मात्र दर्शवत असताना आपण पाहतायत. एक धाव मिळतीये. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतीये 63 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये. आपण सध्या तरी इथून मात्र पाहताय हाय व्होल्टेज. आता मात्र हाय व्होल्टेज एक्स्ट्रा हाय व्होल्टेज जे आपल्याला टॉवर लाईन मधून जाताना दिसतात त्या व्होल्टेजच्या लेवलची मॅच मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जारी आहे. गोलंदाज जोईन
पुढे जाऊन खेळण्याचा प्रयास आमच्या कॉम्बॉक्सच्या दिशेनं समोरून इथून मारलाय आणि बाल बाल बच गए कॉमेंटेटर आणि लाईव्ह टेलिकास्टिंग टीम सुद्धा. खतरनाक चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे निघून चाललाय सरळ सीमारेषा पलीकडे पाहायला मिळतो. इथून मात्र चौकार 4. क्या बात आहे. चौकार मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. प्रीतम बारी मैदानाच्या आतमध्ये गरजत असताना आणि बरसत असताना आपण पाहताय धावांची रन मशीन आणि धावांची जी इथून मात्र प्रिंटिंग प्रेस आहे. आता मात्र आपण एक मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय हार्दिक 11 त्यांच्या प्रिंटिंग प्रेस आहे जी धाव संख्येची प्रिंटिंग प्रेस आहे त्याचं नाव आता मात्र प्रीतम बारी आहे. गोलंदाज तयार. पुढचाही बॉल ओहो हाही वेगवान फटका होता पण तिथे मात्र फसलाय. महत्वाची विकेट महत्वाचा फलंदाज इथून मात्र बाद होतोय. आता मात्र या मॅच मध्ये एक वळण प्राप्त झालंय. टर्निंग पॉइंट महत्वाचा गडी बाद केला गेलाय. परतावं लागेल प्रीतमला तंबूच्या आश्रयाला. नाही दोन्ही संघाचे जे लाईट्स ऑफ करा. एक गाडीची लाईट ऑफ ऑन आहे ती थोडी आमच्या कॉम्बॉक्सच्या समोर लेफ्ट साईडला. येस थँक्यू. तशी सूचना आमच्यापर्यंत पोहोचली होती. लेफ्ट आणि राईट बाजूने इथून मात्र दोन्ही बाजूने एक दर्दी क्रिकेट शौकीन इथून मात्र पोहोचत आहेत. धावसंख्या आहे 67 67. विजयाकरिता 9 चेंडू आणि आता मात्र 5 धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आपण इथून मात्र पाहताय. कॅन्डीला आणले गेले. आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय 9 चेंडू आणि 5 धावसंख्येची आवश्यकता असताना खेचून मारण्याचा प्रयास क्षेत्ररक्षक आहे आतिशच्या दिशेनं. हा चेंडू आपण पाहताय एकच धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पाहायला मिळेल आणि फेक झाली आहे इथून मात्र चुकीची. या मुवमेंटला या गोष्टी आहेत ना त्या कुठेतरी मात्र चुकीच्या ठरू शकतात आणि धोकादायक मैदानाच्या आतमध्ये ठरताना इथून मात्र ठरू शकतात. किती धावा मिळाल्या तर या चेंडूवर एकंदरीत आपण बघितलं तर 2 धावा 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहता 69. पुढचा बॉल याही वेळेला इथून मात्र चाललाय विजयाचा शंख नाच करणारा फटका आणि या षटकाराच्या बढतीनं धावसंख्या इथून मात्र जो धावसंख्येचा आलेख होता तो इथून मात्र गाठला गेला आणि सामना विजयश्री ठरताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. टीम हार्दिक 11 जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि पुन्हा एकदा अभिनंदन आणि थेट इथून मात्र जाऊन पोहोचलेत सुपर 8 मध्ये. क्या बाते मित्र. हार्दिक 11च्या जेवढा प्रेक्षक राजा आलाय एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि सगळ्या फलंदाजांचं आणि खेळाडूंचं स्वागत आपल्या टाळ्यांच्या गजरात इथून मात्र करा. जबरदस्त इनिंग इथून मात्र साकारली गेली. आपण पाहताय इथून मात्र फलंदाजी करत असताना एकंदरीत आपण विचार जर का केला तर गणेशला आपण बघितलं तर फर्स्ट इनिंग मध्ये गणेश सुद्धा त्यांची बॅटिंग पाहायला मिळाली होती पण हार्दिक स्पोर्ट्सचा आपण विचार केला तर दिनू कांबळे 7 चेंडू मध्ये 24 धावसंख्येची खेळी साकारली गेली. त्याच्यानंतर आपण बघितलं तर बालीचा विचार केला तर 19 इथून मात्र धावा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. बारी बारी सबके बारी और सबसे बारी प्रीतम बारी. प्रीतम कडून आपण 12 धावा आपल्याला पाहायला मिळाली. खूप सारी चांगली इनिंग आपण इथून मात्र पाहिली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचं किताब जातं नो डाऊट दिनू कांबळी. प्लीज वेलकम. 24 धावसंख्येची खेळी ज्यांनी साकारली. सुमित बागरेंनी जो जेल पकडलाय त्याकरिता 500 रुपयाचं रोख पारितोषिक आलंय. साणेगावचे सन्मान्य अशोक शेठ पाटील यांच्याकडून हे पारितोषिक इथून मात्र आलेलं आहे आणि ते पारितोषिक घेण्याकरिता आपण इथून मात्र यायचंय. सुमित बागरे आपण यायचंय 500 रुपयाचं रोख पारितोषिक घेण्याकरिता. सुमित आणि दिनू